आपण या व्हिडिओमध्ये ऐकत आहोत केसपुत्तीय सुत्त। एकदा तथागत सम्यक संबुद्ध एका मोठ्या भिक्षू संघासोबत कोसल जनपदातून जात असताना कालामांच्या केसपुत्त नगरात आले होते। जेव्हा कालामांना भगवान बुद्धाच्या आगमनाची वार्ता मिळाली होती तेव्हा ते तथागतांजवळ गेले आणि अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसले। बसून त्या कालामांनी तथागतांना विचारले, भगवान, केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपापली मते मांडतात आणि ती सर्वश्रेष्ठ आहेत असा दावा करतात। ते दुसऱ्यांच्या मताचे खंडन करतात। दुसऱ्याचे मत हीन आहेत तशीच त्यांची संभावना असते। म्हणून भगवान, त्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोणाचे मत सत्य समजावे व कोणाचे असत्य समजावे हे आम्हाला समजत नाही। त्यामुळे आमचे मत अनिश्चित आणि शंकायुक्त झाले आहे। तथागत त्यांना म्हणतात, तुमच्या मनात अनिश्चितता आणि शंका उद्भवावी याला योग्य कारण झाले आहे। तसेच ही अनिश्चितता आणि शंका बरोबर तुमच्या मनात योग्य वेळीच उत्पन्न झाली आहे, हे बरे झाले। तेव्हा कालामांनो, तुम्ही जे केवळ ऐकता त्यावर विश्वास ठेवू नका। जे पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका। जे केवळ धर्मपुस्तकात लिहिलेले आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका। जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका। जे केवळ न्यायानुसार आहे म्हणून विश्वास ठेवू नका। जे केवळ वर वर पाहण्यासारखे आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका। जे केवळ बाह्यतकारी खऱ्यासारखे दिसते ते केवळ बाह्यतकारी सत्य म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका। एखादे वचन कोण्या एका व्यक्तीने अथवा आचार्याने सांगितले म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका। तेव्हा ते कालाम तथागतांना म्हणतात, मग आम्ही करावयाचे तरी काय? मग आम्ही कोणती कसोटी लावायची? तेव्हा तथागत म्हणतात, कसोट्या आपण आपल्या स्वतःला विचारा, ह्या गोष्टी हितकर आहेत काय? शहाण्या माणसाने त्या योग्य समजल्या किंवा अयोग्य समजल्या आहेत? त्या मान्य केले असता कष्ट आणि दुःख ओढवते काय? कालामांनो, तुम्ही यापुढेही जाऊन असे विचारले पाहिजे की हे सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूढता, हिंसा यांना सहाय्यक तर नाहीत? इतकेच पुरे नाही तर कालामांनो, आणखीनही पुढे माणसाला इंद्रियाधीन करणारे तर नाहीत ना? इंद्रियाला प्रवृत्त करणारे तर नाहीत ना? चोरीला प्रेरणा देणारे तर नाहीत ना? कामेच्छापूर्तीसाठी मिथ्याचार शिकवणारे तर नाहीत ना? तथागत कालामांना म्हणतात, शेवटी तुम्ही त्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखकारक तर होणार नाही ना? तेव्हा कालाम म्हणतात, भगवान, ते अहिताकडे नेणारे आहेत, ते हानिकारक आहेत, ते निंदनीय आहेत आणि शहाणी माणसे ते मान्य करीत नाहीत। तेव्हा सम्यक संबुद्ध त्या कालामांना म्हणतात, मग कालामांनो, मीही नेमके हेच सांगत आहे। मीही हेच म्हणालो आहे। जे केवळ ऐकीव व परंपरागत आहे, ज्यात केवळ वादविवादाची कुशलता आहे किंवा तर्काची सूक्ष्मता आहे, तेवढ्यानेच त्यावर विश्वास ठेवू नका। जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटतात म्हणून मानू नका। ज्या समजुती आणि दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून स्वीकारू नका। ते केवळ शब्द श्रमण ब्राह्मणाचे आहेत म्हणून त्यावर भाळून जाऊ नका। जे तुम्हाला स्वतः वाटेल की ह्या गोष्टी अहितकारक, दोषातीत, सुज्ञानी, निषिद्ध ठरविल्या किंवा परिणामी काळात आणि दुःखात होणाऱ्या आहेत
तेव्हा त्या गोष्टीचा तुम्ही त्याग केला पाहिजे. तेव्हा ते कालाम तथागतांना म्हणतात, भगवान फारच छान, फारच छान. आम्ही भगवंताला आणि त्यांच्या धम्माला शरण आलो आहोत. आपले म्हणून भगवान आमचा स्वीकार करावा. आजपासून आम्ही जीवितपर्यंत भगवंताला शरण आलो आहोत. तथागत सम्यक संबुद्ध किती बुद्धिवादी दृष्टिकोन ह्या सूत्राद्वारा व्यक्त करतात. कोणत्याही वस्तूला विना त्याची परीक्षा घेतल्याशिवाय कधीच मानू नका. हाच दृष्टिकोन तथागत सम्यक संबुद्ध आपल्या धम्माप्रती ठेवत होते हे स्पष्ट होते.